नमस्कार सगळ्यांना. हॅलो सचिन. अभिमान. आणि आत्ताच आम्ही एका इंडियन सुपर मार्केटमधून खरेदी करून बाहेर पडलो आणि त्या सुपर मार्केटमध्ये वी रिअलाइज्ड की आपण जेव्हा घरी असतो, म्हणजे स्पेशली मी लहानपणी माझे खूप नखरे होते खाण्यात, की मी हेच नाही खाणार, मी तेच नाही खाणार, आणि अरे भाजी तर मला बघायला पण आवडत नाही. तसे माझ्यासारखे काही असतील तर तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर आपल्या घरात जेव्हा आपली आई, वडील किंवा आजी कुणीही आपल्यासाठी स्वयंपाक करतं किंवा ताट आयतं वाढून आणतं तुमच्यासमोर, तर ते खाऊन घेत जा गप्पपणे. का? कारण यू नेवर नो, उद्या मोठं झाल्यावर तुम्ही जर अब्रॉडला शिफ्ट झाले किंवा घरापासून लांब जातोच आपण शिक्षणासाठी किंवा कामासाठी, तर इकडे तुम्हाला आपल्या भारतात आई जे प्रेमाने करून खाऊ घालते ना, पालेभाजी, भेंडी, तोंडली, भोपळा, पालेभाज्या, मेथी, पालक, गवार, तोंडली, ह्या अशा भाज्या इकडे तुम्हाला बघायला पण मिळणार नाहीत. जर्मन सुपर मार्केटमध्ये तर फक्त इंडियन सुपर मार्केटलाच मिळते. हां, फक्त किमती खूप असतात. येस, फक्त इंडियन सुपर मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्यातल्या त्यात किमती, आता मी आपलं शेवग्याची शेंगा, मोरिंगाची प्राईस बघितली आम्ही इंडियन सुपर मार्केटमध्ये, तर 1 किलोची किंमत होती 10 युरो, म्हणजे जवळपास आपले किती, 1000 रुपये. तर इथे असल्यामुळे इथल्या लोकांना ते एवढं वाटत नाही, पण आपली एक भारतीय मानसिकता असते की अरे 1000 रुपयांना फक्त 1 किलो भाजी. तर बऱ्याचशा मोस्टली येस, म्हणजे इंडियातून ज्या येतात त्या महागच असतात. जसं की भेंडी साधारण 7 युरोला किलो असते, म्हणजे आता युरोचा रेट आहे 100 रुपये, तर 700 रुपये किलो. तर 700-800 रुपयांच्या खाली तुम्हाला इथे एक पण भारतीय भाजी मिळणार नाही. आणि येस, आणि तुम्हाला इथे जेवण काय मिळणार, फक्त भात आणि ग्रेव्ही. तर त्याच्यामुळे तुम्हाला भारतात जर आई किंवा कोणीही तुमच्या घरातलं स्वयंपाक करून खाऊ घालत असेल तर गप्पपणे नखरे न करता खाऊन घेत जा. ही माझी तुम्हाला एक प्रेमळ ॲडवाईस आहे. तर कारण की याची किंमत तुम्हाला जेव्हा तुम्ही घर सोडून बाहेर पडता तेव्हा कळते. लाईक आणि मी तर 2011 पासून कोल्हापूरमधून बाहेर आहे, पुणे वगैरे, मग इकडे, सो त्याची किंमत मला कळते. तर गप्पपणे खाऊन घेत जा जर तुम्हाला कोणी आयतं स्वयंपाक बनवून देत असेल तर.